नमस्कार, मी सुषमा. आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण गजानन महाराजांच्या प्रसादाच्या इथे मिळते तसा झुणका आणि भाकरी पाहणार आहोत. हे ज्वारी
पद्धतीने भाकरी कशी भाजायची हे पाहणार आहोत। ज्यांना अगोदरची पद्धत कठीण वाटत असेल किंवा हात भाजायची भीती वाटत असेल त्यांनी अशा पद्धतीने चिमटा पकडून भाकरी भाजून घ्यायची। मला सवय आहे त्यामुळे मी अगोदरच्याच पद्धतीने भाकरी करते। आता आपली भाकरी भाजलेली आहे। आता आपण झुणका करून घेऊयात। माझा हा तवा खोलगट असल्यामुळे भाजी वगैरे मी याच तव्यामध्ये बनवते। आपण याच तव्यामध्ये तेल गरम करायला घेऊयात। तेल तापले की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली का त्यामध्ये जिरे टाकून घेऊ। जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात। आपला कांदा थोडा भाजल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊ। लसूण आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजलाय। आपण त्यामध्ये बेसन टाकूया। बेसन चांगलं भाजून घ्यायचंय। मी दर मंगळवारी आणि शुक्रवारी व्हिडिओ करत असते। मंगळवारी माझे स्टिचिंगचे व्हिडिओ असतात आणि शुक्रवारी कुकिंगचे व्हिडिओ असतात। त्यामुळे कुकिंग आणि स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते। आता आपल्या बेसनचा कलर चेंज झालाय, थोडंसं लालसर झालंय। आता त्यामध्ये तिखट, मीठ, गरम मसाला टाकू आणि चांगले परतून घेऊ। हा आपला झुणका गजानन महाराजांच्या प्रसादामध्ये मिळतो तसा सेम लागतो, त्यामुळे एकदा नक्की करून बघा। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी शिंपडायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही। अंदाजे छोटा ग्लास किंवा पेलाभर पाणी शिंपडले आहे मी। परत एकदा चांगले मिक्स करून 1 मिनिट झाकण ठेवून देऊयात। झाकण लगेच काढायचे आहे, नाहीतर ते कोरडं असल्यामुळे लगेच खाली लागण्याची शक्यता असते। आता आपण त्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान असं परतून घेऊयात। हा झुणका थोडासा हातामध्ये घेऊन असा चोळून बघायचा आहे। तो हाताला चिकटला नाही म्हणजे शिजले असं समजायचं। आपण आता थोडंसं तेल टाकूया त्यामध्ये। काही ठिकाणी याला कोरडा झुणका किंवा तेल झुणकाही म्हणतात। एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। एकदा खाल्लं तर याची चव विसरणार नाही ही माझी गॅरंटी। एवढा हा छान लागतो। तयार आहे आपला गजानन महाराजांच्या प्रसादामध्ये मिळतो तशी झुणका आणि भाकरी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।